यात बातम्या विस्तारानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्या कार्यालयात आज त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं आणि त्यांना मानवंदना देण्यात आली। ही नेत्यांमध्ये वैयक्तिक स्तरावर आणि प्रतिनिधिमंडळ स्तरावर बैठका सुरू आहेत। या बैठकीत व्यापार, आर्थिक सहकार्य, धोरणात्मक भागीदारी आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधल्या सहकार्याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त दोन्ही देशांमधल्या व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा देखील या बैठकीत घेतला जाईल। या बैठकीत अनेक सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर पंतप्रधान मलेशियामधल्या प्रमुख कंपन्या आणि उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करणार आहेत। दोन्ही देशांदरम्यान व्यापार उदीम वाढीस लागावा तसंच गुंतवणुकीला चालना मिळावी या दृष्टीने या गाठीभेटींना महत्त्व आहे। याशिवाय पंतप्रधान भारतीय राष्ट्रीय आर्मीमधल्या माजी सैनिकांना देखील भेटणार आहेत। त्याआधी काल पंतप्रधानांनी क्वालालंपूर इथे भारतीय समुदायाशी संवाद साधला। त्यावेळी उपस्थित भारतीयांनी त्यांचं जोरदार घोषणांनी स्वागत केलं। भारत आणि मलेशिया यांच्यात प्राचीन संबंध असून इथल्या भारतीय समुदायानं संबंधांचा हा सेतू गेली कित्येक वर्ष मजबूत ठेवला आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। मलेशियात भारताचं लघुरूपच आपल्याला दिसत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। मलेशियातल्या 500 शाळांमध्ये आज भारतीय भाषांमधून शिक्षण दिलं जातं। तिथे अनेक भारतीय भाषा बोलणारे समुदाय आहेत, असं पंतप्रधान म्हणाले। हिंदी आणि तमिळ चित्रपट इथे विशेष लोकप्रिय आहेत, असं त्यांनी सांगितलं। भारत आणि मलेशिया परस्परांच्या प्रगतीत भागीदार आहेत। भारताची UPI प्रणाली आज जगात सर्वाधिक वापरली जाणारी डिजिटल पेमेंट व्यवस्था असून ती लवकरच मलेशियात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं। विकसित भारताच्या दिशेने आमची वाटचाल सुरू असून त्यात अनिवासी भारतीयांचं मोठं योगदान असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमात मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनीही आपले विचार मांडले। दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सुमारे 15,000 भारतीय कलाकारांनी आपली कला सादर करत नवा विक्रम प्रस्थापित केला। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज